राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अल्पसंख्याक विभागाचा पदाधिकारी शंतनू कुकडे याच्यावर बलात्काराचा गुन्हा समर्थ पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेला आहे आणि त्याचबरोबर तो या प्रकरणामध्ये जबरदस्तीने धर्मांतरांचं रॅकेटसुद्धा चालवायचा असा गंभीर आरोप माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केलेला आहे। तेच रवींद्र धंगेकर ज्यांनी नुकताच शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यांनी थेटपणे मित्रपक्षामधीलच एका पदाधिकाऱ्यावरती हल्ला चढवलेला आहे आणि याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रुपाली पाटील ठोंबरे आहेत। ताई, रवींद्र धंगेकरांनी आरोप केलेला आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचा अल्पसंख्याक विभागाच्या पदाधिकाऱ्याने एका मुलीवरती बलात्कार केलेला आहे आणि त्याच्यावरती समर्थ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे। मुळामध्ये तो आमचा म्हणजे जो काही आरोपी आहे शंतनू कुकडे आमचा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पदाधिकारी नाही। तो आधी पदाधिकारी अल्पसंख्याकांचा उपाध्यक्ष होता। 26/12/2024 रोजी त्याने राजीनामा दिला होता। तेव्हापासून आत्तापर्यंत त्याचा आमच्या पक्षाशी कोणताही संबंध नाही। मुळामध्ये त्याच्यावर जे काही गुन्हा दाखल झालेला आहे पोलिसांनी त्याची तपास करून कडक कारवाई करण्यात यावी। त्याच्यामध्ये धर्मांतर आहे नाही आहे। तुम्ही जर काल DCP गिल यांची हे बघितली म्हणजे क्राईम रिपोर्टिंग सांगताना मीडियाला, तर त्याची कुठली तरी रेड व्हाईट म्हणून अशी काहीतरी NGO आहे, तो NGOच्याच माध्यमातून काम करतो आणि तो स्वतः काहीतरी ख्रिश्चन आहे आणि तो त्याच माध्यमातनं लोकांना मदत करतो। त्याची स्वतःची NGO आहे म्हणून अल्पसंख्याकांमध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं पदाधिकारी पद घेतलं होतं। डिसेंबरमध्ये त्यांनी राजीनामा दिला। आमचा आणि त्याचा संबंध नाही। आता त्याच्यावर जे काही आरोप आहे, जे काही गुन्हे आहे, त्याची योग्य ते तपास करून कडक कारवाई करण्यात यावी। आता आज मी रवींद्र धंगेकरांचा कुकडेबरोबरचाच फोटो पोस्ट केला आहे, मला मिळालेला आहे। मग ये रिश्ता क्या कहलाता है भाई? जर रवींद्र धंगेकर भाऊ म्हणतायत की त्यांनी धर्मांतराचा विषय असेल, पोलिसांनी तपास करावा, तसं तथ्य असेल तर तो गुन्हा दाखल करावा। त्याची जी काही NGO आहे त्याला कुठनं पैसे मिळत आहेत नाही मिळत आहेत हे सगळं पुराव्यानिशी स्टेटमेंटवर आहे, त्याचा तपास करण्यात यावा। पण ज्याच्यावर तुम्ही सांगताय त्याच्यासोबत तुमचा फोटो आहे, मग आम्ही म्हणू का की यांना सह आरोपी करा? पण आम्ही म्हणणार नाही। आम्ही त्या राजकारणातले नाहीत की कुणाचा कुणाबरोबर फोटो आहे म्हणून सह आरोपी करा, स्वार्थासाठी राजकारण करा किंवा विरोधकांसाठी कुरघड्या करा। ते आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला शोभत नाही आणि आम्ही असलं कृत्यही करत नाही। आजच मी तो फोटो पोस्ट केलेला आहे, मला काल रात्री मिळालेला आहे। म्हणजे ज्याच्यासोबत जो तुमचं गुच्छ देऊन हे करतो, मग तुम्हाला कळलं नाही हा काय ते? त्यांना नाही, कुणालाच कळत नाही। आपल्या सोबत फोटो काढणाऱ्या व्यक्तीच्या वर भविष्यात कुठला गुन्हा दाखल होणार आहे, त्याच्यामुळे त्याचा शंतनू कुकडलेचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीशी कोणता संबंध नाही। त्याच्यावर जे काही आरोप झालेत, गुन्हे दाखल झालेत, त्याचा तपास करून योग्य ती कारवाई करण्यात यावी। परंतु जो सातत्याने रवी भाऊंनी जो आमचा संबंध असल्याचा हे केलं तर तेच तोंडघशी पडलेले आहेत, तोंडावर पडलेले आहेत। लोकप्रतिनिधींनी आपल्याला मिळालेल्या माहितीची योग्य ती खात्री तपासून बोलावे, म्हणजे तोंडावर पडण्याची वेळ येत नाही। ते त्यांनी सांगितलं की यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्या पदाधिकाऱ्यांना या शंतनू कुकडेला पाठीशी घातलंय त्याची सुद्धा चौकशी व्हावी अशी मागणी करावी ना। मी सांगितलं ना, जर त्यांनी सांगितलेलं आहे की धर्मांतर करत होता की त्याच्यानंतर पैशाची लालूच देत होता, ते सगळं रेकॉर्डवर आहे ना। आणि तुमच्यासोबत सुद्धा का फोटो याचाही तपास करावा। पाठीशी कोण घालते याची चौकशी व्हावी म्हणतात, म्हणजे पक्षामधलं? आमच्या पक्षातलं कोणी पाठीशी घालत नाही, लक्षात घ्या। राजकारणामध्ये काम करत असताना कुठलीही व्यक्ती येते, सोबत फोटो काढते, मग ती कोणत्या पार्श्वभूमीची आहे ही त्यावेळी समजत नाही। जेव्हा त्याच्यावर गुन्हा दाखल होतो किंवा ज्या गोष्टी आहेत तेव्हा लक्षात येतं की अरे बाबा हे आता आपण आज बोलतोय आणि उद्या जर काही गोष्टी गुन्हा वगैरे दाखल झाला तर तुम्हाला आणि मला कसं कळणार आहे? हे राजकारणानं कळत नाही का? अरे तुम्ही आमदार लोकप्रतिनिधी आहात, तुम्ही बोलताना माहिती घेताना घेऊन बोललं पाहिजे। आमच्या पक्षातलाचा त्या शंतनू कुकडेशी संबंधच नाही, राजीनामा घेतलेला आहे। तसे रवी भाऊ सुद्धा काँग्रेसमधनं शिवसेनेमध्ये आलेले आहेत। लगेच तुम्ही म्हणजे उलट मित्रपक्ष म्हणून तुम्ही ही माहिती आमच्याकडनं घ्यायला पाहिजे होती। आम्ही सांगितलं असतं ठीक आहे, तुम्ही झालेल्या गुन्ह्यांवर कडक कारवाई करा, तपास व्हावा, याच्याबद्दल आमचं दुमत नाही आहे। आणि याच्यामध्ये स्वतः DCPंनी सांगितलेलं आहे
जर काही धर्मांतर, जर काही डोनेशनचा विषय असेल तर डोनेशन घेतो, जर बाहेरचे डोनेशन देशातले घेतोय म्हणजे त्याच्याकडे परवानगी आहेत का नाही बघा. नसतील तर गुन्हा दाखल करा, त्याच्यावर ॲडिशनल गुन्हा दाखल होऊ शकतो. या जर तरच्या गोष्टी आहेत. विनाकारण काहीतरी वैयक्तिक कुणाचे जर वाद असतील आणि त्यातनं जर पक्षाला तुम्ही बदनाम करणार असाल तर आम्ही ते होऊन देणार नाही. आम्ही जबाबदार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रवक्ता म्हणून मी काम करते, पदाधिकारी आहे. त्यामुळे माझ्या पक्षाचा आणि माझ्या नेत्याचा त्या कुकडेशी कोणताही संबंध नाही, हे मी कालच सांगितलेलं आहे. हे वैयक्तिक वादातून केलं जाते असं वाटतंय का तुम्हाला? तुम्ही पत्रकारात, तुम्हाला माहिती आहे ज्याचे त्याचे या राजकीय लोकांचे वैयक्तिक प्रत्येकाशी वाद वेगवेगळे असतात आणि त्याच्यातनं तुम्ही जर आरोप करणार असाल तर ते चुकीचं आहे. पण तुम्ही वैयक्तिक आरोप करा, तुम्ही पक्षाला नाही वेठीस धरू शकत आणि आम्ही ते धरूनही देणार नाही. म्हणजे माझं म्हणणं होतं, समजा तो जर पदाधिकारी होता तर त्याची डायरेक्ट हकलपट्टी केली असती आम्ही, पण त्याने राजीनामाच दिला आहे. मग आमचा संबंध येतो कुठे हे बघितलं पाहिजे ना. हे मलाही माहीत नव्हतं. कुकडे नावाचा व्यक्ती हा राष्ट्रवादीचा अल्पसंख्याकाचा सेलचा आहे हे नाही आम्हाला माहीत होतं. पण मी त्याची नीट माहिती घेतली की बाबा खरंच तो आपल्या पदावर आहे का, राष्ट्र पक्षाच्या त्यांनी हे कृत्य केलं आहे का, या सगळ्याची मी नीट माहिती घेतली. तेव्हा मला ते 2024चं 26/12/2024चं राजीनामापत्र मिळालं. ताई, तुम्ही दंगेकरांसोबत एकाच पक्षामध्ये आधी मनसेमध्ये काम केलेलं आहे, त्यानंतर आधी मराठी माणसांसाठी लढा देणं, त्यानंतर काँग्रेसमध्ये जाणं, धर्मनिरपेक्ष विचारधारा पुढे नेणं आणि त्यानंतर जर आता पाहिलं तर शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणं, यामुळे त्यांना नेमकं काय सिद्ध करायचं असं वाटतं? कारण आता त्यांनी हिंदुत्ववादाची जी भूमिका घेतलेली आहे, म्हणजे धर्मांतराचं रॅकेट आहे असं म्हटलं, म्हणजे एक हिंदुत्ववादाची भूमिका घेतलेली आहे, त्यांना काय सिद्ध करायचं असं तुम्हाला वाटतं? नाही, ज्या त्या पक्षात गेल्यानंतर त्या पक्षाची विचारधारा त्यांना बोलणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे त्यांनी मनसेमध्ये होते, म्हणजे पहिले शिवसेनेमध्ये होते, मग मनसे, मग काँग्रेस आणि आता शिवसेना. त्याच्यामुळं त्यांना तो अधिकार आहे कोणत्या पक्षात जाऊन काम करायचा. त्याच्यावर वक्तव्य मी करणं बरोबर दिसणार नाही. समजा काँग्रेसमध्ये पुरोगामी त्यांनी हे घेतलं होतं, सर्व धर्म सर्व भावच्या ह्याच्यातनं. आता शिंदेंच्या पक्षात गेल्यामुळं त्यांची भूमिका मांडत असतील, ठीक आहे ना. म्हणजे ज्याचं त्यांनी त्याच्या पक्षाच्या भूमिका मांडाव्यात, त्या मांडत असताना विनाकारण कुठला तरी दुसऱ्याला खोटं बदनाम करू नये, एवढंच माझं म्हणणं आहे. महायुतीमध्ये मित्रपक्षांमध्ये समन्वय साधला जात नाही असं वाटतं का? कारण तुमच्याच मित्रपक्षाचे हे आता माजी आमदार आहेत. मग आमच्याच मित्रपक्षातले माझे आमदार आहेत म्हणून तर मी सांगितलं, ते माझे बंधू आहेत की भाऊ जरा तू जर माहिती घेतली असतीस तर ही माहिती तुझ्यासमोर आली असती तर तू बोलला नसतास आणि तो तोंडावर पडला नसता. त्याच्यामुळे ठीक आहे, ह्या प्रकरणामध्ये एकमेकांवर आरोपामध्ये जरी कोणी बोलत असलं तरी आमच्या तिन्ही पक्षात समन्वय आहे. समजा समोरच्याने आरोप केले तर ते आरोप खरेत का खोटेत हे सांगण्याला आम्ही बसलेलो आहोत ना. त्यामुळे ठीक आहे, एवढा काय असा समन्वयामध्ये आमचा अभाव आहे असा विषय नाही आहे. त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर तुमचं काही बोलणं वगैरे झालं का? नाही, माझं नेहमीच बोलणं होतं कामाच्या निमित्ताने. ते विरोधात होते तरी बोलणं होत होतं आणि ते मित्रपक्षात आले तरी बोलणं होत होतं, परंतु कुकडेच्या बाबतीत बोलणं झालं नाही. महायुतीचा एक घटक पक्षाचे आता माजी आमदार म्हणून असं काही बोलणं, चर्चा नाही, तसं अजून आमची त्याची गाठभेट झालेली नाही आहे, म्हणजे शिवसेनेच्या पक्षात आल्यानंतर. ते आता आपण बघतोय की दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलबाबत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. म्हणजे अर्थात अमित गोरखे जे आहेत, जे की भाजपाचे विधान परिषदेचे आमदार आहेत, त्यांच्या पीएच्या पत्नीला ज्यावेळेस त्यांना गर्भवती होत्या, त्यांनी 7 महिन्यांच्या त्याला प्रसववेदना सुरू झाल्याच्यानंतर दीनानाथमध्ये ॲडमिट करण्यासाठी नेलेलं होतं. तेव्हा व्यवस्थापकाने म्हणजे हॉस्पिटल प्रशासनाने 10 लाख रुपयांची मागणी केली. ते 3 लाख रुपये भरायला तयार होते, तरीसुद्धा त्यांना दाखल करून घेतलेलं नाही आणि या कारभारामुळे कुठेतरी त्यांचा मृत्यू झाला आहे. नक्कीच ही जी काही गर्भवती महिला आहेत, म्हणजे आमदार गोरख यांच्या CVS आयकांची पत्नी, तिला कळा सुरू झाल्या होत्या प्रसूतीच्या. त्याच्यामुळे तिला दीनानाथ मंगेशकरमध्ये ॲडमिट करण्यात आलं होतं, म्हणजे नेलं होतं. आता त्यांनी का नाही केलं ते डॉक्टर त्यांना कळायला पाहिजे की इमर्जन्सी आहे. नॉर्मल वेळी गर्भवती महिलांचा तो प्लॅन केला जातो, त्यावेळी काही वाटत नाही, डिले झाला आत्ता नाही, डिलिव्हरी नंतर. पण तिला त्या सदर महिलेला त्रास होत होता. दीनानाथ मंगेशकरला धर्मादाय आयुक्ताच्या एकतर अंडर आहे, जमीन 1 रुपयाच्या मूल्यावर दिलेली आहे राज्य सरकारने. पुणे मनपानी अनेक योजना आणि अनेक
मिळकत करमध्ये त्यांना सूट दिलेली आहे. मग हे सगळं असताना फक्त पैशाच्या अभावी आणि कुठल्या डिलिव्हरीला 10 लाख रुपये लागतात, जुळं असं तिळं असं, म्हणजे काय, ही फक्त पैशाची हाव आहे आणि मुजोरपण आहे. म्हणजे दीनानाथ मंगेशकर यांच्या व्यवस्थापनचं हे फेल्युअर सगळ्या जगासमोर आलेलं आहे. मी याच्या आधीही काम करत होते. मला माहिती आहे की हे CVS आयकाच्या पत्नीचं झालं आणि एका आमदाराने बाहेर आणलं म्हणून हे लोकांच्या समोर आहे, किंवा आज हा सगळा पुण्यामध्ये लोकांच्या प्रतिक्रिया एकदम तीव्र आहे. परंतु गोरगरिबाच्या बाबतीत सुद्धा तसेच वागतात. परंतु आम्ही आमच्या स्टाईलने त्या हॉस्पिटलवाल्यांना वेळोवेळी हे दिलेले धक्के दिलेले आहेत. त्यांनी आमच्यावर गुन्हेही दाखल केले आहेत. आजही आमच्यावर ते गुन्हे दाखल आहेत, परंतु आम्ही मागं सरलो नाही. आता तर सत्यात आहे. त्याच्यामुळे माननीय अजितदादा पालकमंत्री उद्या आले की ह्या दीनानाथच्या यांना दंड लावणे, यांना ज्या ज्या सरकारने फॅसिलिटी दिल्या त्यात त्यांना स्थगिती देणे, या सगळ्या गोष्टी होतील. लक्षात घ्या. कारण का काय आहे, एकतर ते हॉस्पिटल आहे. आत्ताही आंदोलन केलं तरी ज्यांना गरज आहे उपचाराची त्यांना आडकाठी आणून उपयोग नाही आहे. कारण का हॉस्पिटल हे जीवनदान देणारं म्हणून समजलं जातं. दीनानाथ मंगेशकरांच्या व्यवस्थापकांनी त्याला काळं फासलेलं आहे. तुम्ही त्या गर्भवती महिलेच्या फॉर्मवर 10 लाख आणि सही ते 3 लाख भरतायत ना. मुख्यमंत्री कक्षातनं तुम्हाला फोन येतोय, त्याच्यावरती तुम्ही झाले का? आता कोणी म्हणेल नाही ते साटेलोटं, काही कोणाचं साटेलोटं नसतं. हे व्यवस्थापन आहे ना मुजोर असतं. ह्यांना जरा 1-2-4 कानाखाली वाजून काळं फासलं ना की बरोबर जागेवर येतात. त्यांची सनद रद्द केली पाहिजे. जे डॉक्टर्स ज्यांनी पैसे घेतल्याशिवाय जे म्हणले की मी हे करणार नाही, त्यांची सनद रद्द केलं पाहिजे. व्यवस्थापनावर गुन्हा दाखल झाले, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा यांच्यावर दाखल केला पाहिजे. सुतासारखे सरळ होतील. ताई खूप खूप धन्यवाद. खरं तर काँग्रेसचे आमदार अर्थात माफ करा माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी जो आरोप केलेला होता की शंतनू कुकडे नावाचा जो आरोपी आहे ज्याच्यावरती बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला आहे, तो आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी नाही असं रुपाली पाटील ठोंबरे यांनी सांगितलेलं आहे. आणि त्याचबरोबर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये जो प्रकार झालेला आहे त्या हॉस्पिटल प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणीसुद्धा रुपाली पाटील ठोंबरे यांनी केलेली आहे. संकेत देशपांडेसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे.